नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्य ही जीवावतीच्या प्रेमाबद्दल आईला समजलेलं असतं असे स्वप्न बघते आणि ती अतिशय घाबरून रात्री जागी होते। तेव्हा पार्थ विचारतो की काय झाले काव्या, तुम्ही काही स्वप्न पाहिले आहे का? त्यानंतर आपण पाहतो की माननी तिच्या मैत्रिणीला फोन करते आणि सांगते की तू माझ्या सुनेवर आरोप लावत आहेस, हे एकदम चुकीचं आहे, त्यांच्यामध्ये असं काहीच नाही। तेव्हा ती बोलते की मला एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाहिल्यानंतर लगेच त्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे ते लगेच समजतं। त्यानंतर आपण पाहतो की पार्थ जीवाला बोलत असतो की जीवा, काल रात्रीपासून काव्याची तब्येत खराब आहे, मला ऑफिसला जायचंय, महत्त्वाचे काम आहे, मला ऑफिसला जायचं आहे। आणि तेव्हा जीवा बोलतो की म्हणजे मी काव्याची काळजी घेण्यासाठी थांबू का? त्यानंतर आपण पाहतो की पार्थ हा काव्याची काळजी घेत असतो। तेव्हा काव्य ही पार्थवर रागवते आणि बोलते की पार्थ, तुम्ही माझ्या मागे पुढे करत आहात, मला तुमची गरज नाही, तुम्ही इथून जा। आणि त्यावेळेस आपण पाहतो की काव्या आणि पार्थवर माननी ही नजर ठेवून असते आणि तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो। आता पुढील येणाऱ्या भागामध्ये माननीच्या समोर काव्य आणि जीवाचा भूतकाळ येणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।